हॅलो, थोडासा डिले दे मला. प्रसंग बघा काय. हॅलो, माता रमाईचं निधन होतं. बाबासाहेब रामूजवळ असतात. बाबासाहेबांच्या हातावर रामूचं डोकं आहे. रामूचं प्रेम बाबासाहेबांच्या हातावर आहे. आणि बाबासाहेबांना सगळं आठवायला लागतं. रामू निघून गेले आणि बाबासाहेब रामूच्या प्रेताजवळ बोलतात, हे रमा, रमा, हे रमा, 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 हे रमा. बाबासाहेबांच्या हातावर रामूचं डोकं, रामूचा जीव निघून गेला आणि बाबासाहेब रमाईच्या प्रेताजवळ बोलतात, अग झोपलीस का ग शांत अशी तू. बाबासाहेब रामूच्या प्रेताजवळ बोलतात, झोपलीस का ग शांत अशी तू, झोपलीस का ग शांत अशी तू. हे डोळे तुझे ते खोले रमा, झोपलीस का शांत अशी तू, डोळे तुझे ते बाबासाहेबांच्या हातावर आहे. आणि बाबासाहेब मनातल्या मनात म्हणतात, झोपलीस का ग शांत अशी तू, हे डोळे तुझे ते खोल रमा. हे रामू, तुझ्या त्यागपायी मी झालो गसाय, तुझ्या त्यागपायी मी झालो गसाय. तुझ्या साहेबाशी बोले रमा, तुझ्या त्यागपायी झालो गसाय, तुझ्या साहेबाशी बोले रमा. जे माझे काका वारले, 20 तारखेला माझा माणगाव कार्यक्रम होता. ते डायलिसिस करून घरी आले आणि मी गेल्यावर ते अर्धे बरे व्हायचे. माझ्याजवळ अर्धा तास बोलले. रात्री कार्यक्रम करून मी घरी आलो. म्हटलं माझा 22 तारखेला मंडणगडला कार्यक्रम आहे, जाताना तुम्हाला परत भेटून जाईल काका. 20 तारखेचा कार्यक्रम करून घरी आलो. दुपारी झोपून उठलो तर याचा मला फोन आला की संकेत काका होत. मी काय करू, मी माझ्या मानसिकतेतच नव्हतो. एकीकडे वडील माझ्या आजारी, एकीकडे काकांनी. पण मी या कार्यक्रमाला आलो नसतो तर माझ्या काकाला वाईट वाटलं असतं, कारण त्यांना एक मला खूप मोठा कलाकार होता ना बघायचा होता. त्या यातना बाबासाहेबांच्या जीवाला किती यातना झाल्या असतील. ज्या रमाईनं संसार सांभाळला, 9 कोटीची आई रमाई, कोणाला 1, 2, 10, 12 मुलं असतील, पण 9 कोटींची आई रमाई होती.
किती यातना झाल्या असतील बाबासाहेबांना. बाबासाहेब रामूच्या प्रेताला म्हणतात, रामू मायेच्या समान तुझं मायाती नाही, अग होईल कोण कोटी लेकराची आई, होईल कोण होईल कोण कोटी लेकराची आई, तुझ्या त्यागाचा मोलच नाही, अग तुझ्या त्यागाचा मोलच नाही. बाबासाहेब परदेशात असताना बाबासाहेबांच्या जॅकेटमध्ये एक लाडू असायचा. बाबासाहेबांचा सहकारी बाबासाहेबांकडे तो लाडू मागायचा, पण बाबासाहेब त्याला घ्यायचे नाही. एक दिवस तो बाबासाहेबांना थांबवतो, आंबेडकर मला तुम्ही तो लाडू का देत नाही. बाबासाहेब म्हणतात, अरे मी तो लाडू तुला नाही देऊ शकत, कारण माझ्या रामूने तो शिळ्या भाकरींचा केलेला लाडू आहे आणि तो मला रामूने पाठवून दिला. विचार करा, आज आपण शिळं पाकडं राहिलं, कुत्र्या मांजरांना टाकतो, आपल्या बापाने शिळ्या भाकरींच्या लाडूवर दिवस काढले. किती यातना झाल्या असतील त्या मायेला आणि त्या बाबाला. पुढची 4 लेकरं तुमच्या माझ्यासाठी मातीत गाडली. एक मुलगा त्या जन्माला येऊन मरून जातो, बाबासाहेब त्याचं तोंड पण बघत नाही, कारण बाबासाहेब परदेशात. आपल्या घरात जर एक सदस्य मेला तर आपल्याला किती यातना होतात. बाबासाहेबांनी 5 वर्षाच्या असताना आईचं निधन पाहिलं, आपल्या वडिलांचं निधन पाहिलं, मीरा आत्याचं निधन पाहिलं, 4 लेकरांचं निधन पाहिलं, रामूचं निधन पाहिलं. किती यातना झाली असतील. बाबासाहेब म्हणतात, अग फाटक्याच लुगड्यामध्ये दिवस काढले ग, फाटक्याच लुगड्यामध्ये दिवस काढले ग, 4 लेकरांना मातीत गाडले ग, 4 लेकरांना मातीत गाडले ग, 4 लेकरांना मातीत गाडले. तुमच्या माझ्यासाठी मारामारे 4 लेकरांना मातीत गाडलं. बाबासाहेबांचा मुलगा करतो राजरत्न. कार्यकर्ते येतात, बाबासाहेबांकडे पैसे मागतात कपनाला, बाबासाहेबांकडे पैसे नसतात. रामूच्या लक्षात येते, रामू जाते साडीचा पदर फाडते आणि साडीच्या पदरामध्ये लेकराला दफन केलं जातं. बाबासाहेबांनी शास्त्री संविधान लिहून झाल्यानंतर बाबासाहेब आणि शास्त्री संविधान लिहून झाल्यानंतर बसलेले असतात. शास्त्री बाबासाहेबांना विचारतात, आंबेडकर तुम्ही तुमच्या मनासारखं सगळं काही केलं, मग आता कुठल्या गोष्टीची खंत करताय. तुम्हाला जे हवं होतं तुम्ही संविधानात सगळं आणलं, मग आता कुठल्या गोष्टीची तुम्ही खंत करताय. बाबासाहेब म्हणतात, शास्त्री अरे मी माझ्या मनासारखं सगळं काही केलं, मला जे हवं होतं ते केलं, पण मला आता मी गमावलं काय ते आठवतंय आणि मला माझा मुलगा राजरत्न आठवतोय. शास्त्री ज्यांनी 1.5 रुपयाच्या इंजेक्शनासाठी माझ्या मांडीवर जीव सोडला. बाबासाहेब शास्त्रीला म्हणतात, अरे पैसे नव्हते म्हणून नाही आणला डॉक्टर, पैसे नव्हते म्हणून नाही आणला डॉक्टर, तो राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर, राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर, राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर. कपनासाठी फाडला रमाने, कपनासाठी फाडला रमाने साडीचा पदर, कपनासाठी फाडला रमाने साडीचा पदर, अरे राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर, राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर, राजरत्न मुलगा माझा मेला मांडीवर. फाटक्याच लुगड्यामध्ये दिवस काढले ग, 4 लेकरांना मातीत गाडले ग, 4 लेकरांना मातीत गाडले ग, 4 लेकरांना मातीत गाडले. बाबासाहेब म्हणतात, रामू मी अजून किती दुःख साहू ग, किती यातना साहू मी. दुःखाचे ते बोधे साहून साहून, दुःखाचे ते बोधे साहून साहून, जातोय माझा तोले रमा, दुःखाचे बोधे साहून साहून, जातोय माझा
खंबीर या समाजात पाठी राहिलीस खंबीर या समाजात पाठी राहिलीस खंबीर या रमाई बाबासाहेबांना पत्र लिखते साहेब घरी खूप हालाकीचे दिवस चालू आहेत लेकरं बाळ पाणी पिऊन दिवस काढतायत साहेब जेवणाचे हाल झाले थोडे तरी पैसे पाठवा बाबासाहेब पत्र वाचतात ढसा रडायला लागतात बाबासाहेब रामू माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही ग मीच पावाच्या तुकड्यावर दिवस काढतोय मी तुला काहीच पाठवू शकत नाही रमाईला पत्र येतं रमाई ते पत्र पाहते रमाईकडे रडण्याशिवाय दुसराच काही उपायच नसतो रामू ढसा रडायला किती यातना झाल्या असतील एवढ्या मोठ्या साहेबाची बायको शेणगौऱ्या थापते लोक हसतील माझ्या धनाला म्हणून रमाई सकाळी लवकर पहाटे उठून शेणगौऱ्या वेचायची आज त्या रमाईच्या त्यागामुळे माझ्या माय माऊल्या 50,000च्या लाख रुपयाच्या साड्या हाट माट रमाईच्या त्यागामुळे पण आपण त्यांची जाण ठेवली थंड वाटते आपल्या तुगवऱ्या माझ्या शिक्षणासाठी राहिलीस खंबीर या समाजाच्या पाठी डोळ्यात पाणी आणून हसंचित डोळ्यात पाणी आणून हसंचित लिहित गीताची ओळ रवा डोळ्यात पाणी आणून हसंचित लिहित गीताची ओळ झोपलीस काग शांत अशी तू डोळे तुझे ते खोले रमा हे रामू तुझ्या त्या गपाई मी झालो गसार तुझ्या त्या गपाई मी झालो गसार तुझ्या साहेबाशी बोल रमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला बोलायचं सहकार्य दिलं आणि या गावात गाण्याचा मला